जवळ आला आहे. जरी तो आपला सण नसला तरी आपण सगळ्याच सणांना आपले सण असे मानतो. माझ्या घरात सगळ्यांना प्लम केक अगदी भरपूर आवडतो. मी त्यांना तोच घरातच बनवून देते. आणि तुमच्याकडे बऱ्याच जणांना प्लम केक नक्की आवडेल. बरेच जण बाजारातनं आणून खात असतील तर ते आणून न खाता तुम्ही याप्रमाणे रेसिपी पहा आणि तसाच बनवा. तुमचा प्लम केक अगदी मस्त बनणार आहे. तर चला आपण या रेसिपीला सुरू करायचं आहे. सगळ्यात अगोदर काय करायचे, इथे घेतलेत मी ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स म्हणजे काय, काजू आहेत, मनुका 2 तऱ्हेच्या मनुका घेतले, ज्या कलिंगडाच्या बिया असतात किंवा टरबुजाच्या बिया त्या घ्यायचे. त्याचबरोबर घ्यायचे तुम्हाला बदाम, काजू, अक्रोड काही घेतलं तरी हरकत नाही. इथे मी घेतले टुटी फुटी वेगळ्या कलरचे. त्यांची ते पारंपरिक पद्धत तुम्हाला सांगितली तर ते काय करतात, जे ज्याप्रमाणे जे असतात ना ड्रायफ्रुट्स ते अल्कोहोलमध्ये घालतात, रात्रभर भिजून ठेवतात. आणि जे अल्कोहोलमध्ये भिजवत नसते ते फ्रूट ज्यूस म्हणजे एखादा फळाचा रस घेतात, त्याच्यामध्ये भिजून ठेवतात रात्रभर. आपण इथे तसं काहीच करणार नाही. अगदी इन्स्टंट तुम्हाला मी केक दाखवणार. तुमचा पण केक त्याचप्रमाणे तुम्ही बनवू शकता. इथे मी घेतलंय पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये घालायची आपण 1 कप साखर. आता केक बनवताना मात्र तुम्हाला मेजरिंग कप अगदी खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपला केक बनत नाही. ते घातल्यानंतर केक असं साखर आपण सगळी अगदी व्यवस्थित पसरून घ्यायची. थोडीशी बघा ती विरघळायला आली, आणखीन त्याला चांगली अगदी विरघळली पाहिजे. तोपर्यंत आपण थोडीशी वाट पाहूया. बघा अगदी मस्त आपली साखर विरघळली गेलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. आता पाणी किती घालायचं, पाणी जास्त असं नाहीये. जेवढं आपण साखर घेतली त्याच मेजरिंग कपने आपण पहिला अगोदर पाणी घ्यायचं, पण पाणी मात्र पूर्ण घालायचं नाही. थोडंसं पाणी घालून त्याला आपण व्यवस्थित चाळून घेते. तुम्ही जेव्हा पाणी घालता ना तेव्हा मात्र सांभाळून घाला. कधी कधी त्याचे चिंतोडे उडण्याचं हे असतं, तर त्याला जपूनच करा. आणि अशा प्रकारे केल्यानंतर बघितलं साखर घट्ट झाली, पण काही काळजी करण्याची गरज नाहीये. अगदी ते पातळ व्यवस्थित साखर होते. इथे मी जास्त पाणी नाही घातलंय, अर्धा कप तेवढंच पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं काही साखर छान अशी वितळली गेली आहे, तर आपण काय करायचंय, 2-3 मिनिटं तिला फक्त शिजवायचंय. आणि जे आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालायचे. आता हे ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर त्याला 2-3 मिनिटं चांगला व्यवस्थित शिजून घ्या. त्यामुळे काय होणार, त्या साखरेच्या पाकामध्येच जी साखर आपण वितळून घेतली, म्हणजे आपण याला कॅरमलाइज म्हणतात, त्याच्यामुळे काय होतो, तो रंगही बदली होतो. या ठिकाणी बरेच जण काय करतात, ब्राऊन शुगर वापरतात, पण आपण इथे साधी साखर वापरूनच तुम्हाला जमेल असंच मी दाखवलंय. आणि आता ते सगळं घातल्यानंतर त्याला थंड करायला ठेवायचे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायची. कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी मीठ घातलंय आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचे. हे प्रीहीट व्हायला ठेवायचे 10 मिनिटासाठी, गरम व्हायला कढई. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही 180 डिग्रीवरती तुम्ही त्याला प्रीहीट करू शकता 10 मिनिटासाठी आणि नंतर केक बनवायचे. एखादं भांडं घेतलंय, त्याच्यात मी घातलं 1 वाटी दूध आणि 1/4 कप म्हणजे मेजरिंग कप असतो त्याच्याने घालायचे तेल. तेल मात्र कुठल्याही दुसऱ्या वासाचं घालू नका. जे नॉर्मल आपण भाजी करतो तेच तेल घालायचे, राईचं तेल वगैरे घालायचं नाही. छान असं त्या दुधामध्ये अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्स झालं की नंतर आपण काय, याच्यामध्ये थोडीशी हवा भरली जाते म्हणतात, त्यामुळे असं मिक्स करायचं म्हणजे एक जीव होतो. इथे आपण घालणार आहोत मिल्क पावडर. आता मिल्क पावडर किती घालायचं, तर 3 चमचे. तसं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काही मेजरिंग आहे त्याचं देईन, तर मी जरी बोललं नाही तरी. या ठिकाणी घालायचे जायफळचा पावडर, त्याचबरोबर दालचिनीचा पावडर, तसंच वेलची पूड घालायची आहे. सगळ्या ह्यांचा फ्लेवरने आता केकला अगदी मस्त येतो. आणि त्याचबरोबर घालणार आहोत व्हॅनिला एसेन्स. आता हे सगळं घातलं की आपण पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय, छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स अशा प्रकारे करा की सगळं काही अगदी छान मिक्स झालं पाहिजे. कधी केक करताना अशाच प्रकारे करायचे. जरासं तुम्ही केले नाही तर एका बाजूला तो पावडर राहील आणि त्याचा फ्लेवरही त्याच्यामध्ये येणार नाही. चाळण घ्यायची. आता मैदा मात्र कधीही चाळूनच घ्यायचं. 1 कप घ्यायचा आपण मैदा. आता हा मैदा चाळण्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये हवा भरली जाते म्हणतात. केक करताना अशा प्रकारे हवा भरली गेली पाहिजे. आता हे सगळं झालं की आपण जे कॅरमलाइज करायला फ्रूट ठेवले होते ते थंड झाले, ते सगळे काही याच्यामध्ये घालायचे. काही नाही, साधी सोपी अगदी रेसिपी आहे आणि कोणीही बनवू शकता आणि बनते सुद्धा तशी. या ठिकाणी तुम्ही जर साखर सफेद न वापरता जर तुम्ही ब्राऊन शुगर वापरली ना तर आणखीन तो काळा होईल, म्हणजे आणखीन तो तशाच प्रमाणे तुम्हाला मिळेल. आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित इथे आपण मिक्स केलेलं आहे, ते त्याला बाजूला थोडंसं ठेवायचं आणि इथे आपण केक टिन तयार करायचं. तुमच्याकडे एखादी केक टिन नसेल काही हरकत नाहीये, तुम्ही कुठले पातेलं घेतलं ना तरी हरकत नाही. त्याला तूप अशा प्रकारे तेल लावायचे
आणि बटर पेपर मात्र नक्की घाला, म्हणजे त्यामुळे काय होईल, केक सुटायला अगदी तुम्हाला सोपा जाईल. अशा प्रकारे करायचे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर घालायचे. मी ते मध्ये एक बटर पेपर घातले आणि त्याच मापाने बाजूलाही बटर पेपर लावून घेणार आहे. आपला तो केक टीन तयार झालाय. तर आता काय करायचं, ह्या मिश्रणाला आपण पुन्हा एकदा मिक्स करण्या अगोदर याच्यामध्ये काय करायचंय, बेकिंग पावडर घातले. आता 1 चमचा म्हणजे त्या मेजरिंगनेच घालायचे, 1 चमचा आपण बेकिंग पावडर आणि नंतर घालणार आहोत 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. जरा असं दूध घालायचं म्हणजे त्यामुळे काय होतं, जसं आपण पाणी घातल्यानंतर ॲक्टिवेट कसं होतं त्याचप्रमाणे याच्यामध्ये घालून थोडंसं मग ॲक्टिवेट होईल. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी दाखवते त्याचप्रमाणे त्याला मिक्स करायचे. पूर्ण असं जोरजोरात असं व्यवस्थित करायचं नाही, अगदी हलक्या हाताने करायचे. छान असं मिक्स झालं की सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि आपली कढईसुद्धा ती गरम अगदी छान झाली असेल. आणि ह्याला नंतर ना घातल्यानंतर मिश्रणात थोडंसं हलवून घ्या, एखाद्या वरून खाली असं करा म्हणजे अगदी व्यवस्थित होईल. अशा प्रकारे झाल्यानंतर आपण पटकन उचलायचं आहे आणि हा केक टीन ठेवायचं आहे. आणि त्या अगोदर तुम्हाला जर अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी घातले ट्युटी फ्रुटी घालायचे असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही आहे, पण घातल्याने थोडंसं चांगलं दिसेल. आता हे सगळं काही रेडी झालेलं आहे. आता काय करूया, आपण त्याच्यात थोडेसे काजू लावलेत आणि आता कढईमध्ये ठेवायचे. कढईमध्ये ठेवल्यानंतर त्याला झाकण लावायचे आणि आता 45 मिनिटं तुम्हाला या कढईमध्ये बघायची गरजच नाही आहे. जर तुम्हाला एखादी वाटलं तर तुम्ही 40 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, पण माझा हा केक बरोबर 45 मिनिटांनी अगदी व्यवस्थित झाला होता. पहा, मी टायमरही लावला होता, पण मात्र तुम्ही ओव्हनमध्ये केलात तर तिकडे 30 मिनिटच ठेवा, त्याची हीट जरा जास्त असते. आणि मधून बघायचं कसं तर एखादं टूथपिक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपण ते घालायचं. जर तो व्यवस्थित निघाला, चिकटला नाही, तर म्हणजे आपला केक अगदी मस्त झाला आहे. म्हणजे बघा, आपला प्लम केक अगदी मस्त छान रेडी झालेला आहे. आणि आपण याला थंड झाल्यानंतरच काढायचे. थंड झाल्यानंतर आपण अशा प्रकारे काढला. बघा, व्यवस्थित निघाला आहे, कुठे तुटला नाही आहे, काही झालेलं नाही. आणि तुम्हाला अशा प्रकारे जर केक हा आवडला असेल तर मात्र नक्की मला कॉमेंट्स करून सांगायचे. जोपर्यंत तुम्ही कॉमेंट्स करत नाही तोपर्यंत मला कळत नाही की माझी ती रेसिपी तुम्हाला आवडते की नाही. आता बघा, तुम्हाला मी कापूनही दाखवते, किती मस्त असा छान झालेला आहे. आणि बघा, या रेसिपीला तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा आपण भेटायचे पण एका छानशा रेसिपी बरोबर.